सांगितलं की महायुतीसाठी आम्ही तयार होतो, मात्र आम्हाला परस्पर न सांगता राष्ट्रवादीशी आमदारांनी युती केली आणि आम्हाला फसवलं. काय सांगाल या सगळ्या राजकारणावर? महायुतीचा कार्यकर्ता काली मी अंबरनाथमध्ये होतो तेव्हा सांगितलं की लोकसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो, विधानसभा आम्ही महायुतीमध्ये लढलो आणि कार्यकर्ता जो आहे हा महायुतीचं जे आहे ते काम करत आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या शिंदे साहेबांना देखील वाटतं की महायुतीमध्ये जे आहे ते लढल्या गेल्या पाहिजे. मला वाटतं जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत तर एकमेकांशी बोलून जे आहे युती आघाड्या ज्या आहेत त्या केल्या पाहिजे आणि मला वाटतं संबंध जे आहेत एकमेकांबरोबर जे ते चांगले राहायला पाहिजे. आज देखील मी बोलताना शिवसेना महायुतीचा बोललो की नगराध्यक्ष जो आहे तो बदलापूरमध्ये बसला पाहिजे आणि अशा परिस्थितीमध्ये कोण कोणाला चॅलेंज देतंय, कोण काय करतंय, मला वाटतं ह्यापेक्षा महायुती कशी मजबूत होईल याच्यावरती देखील जे आहे काही पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे लक्ष दिलं पाहिजे. सर, अजूनही शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे नगराध्यक्षपदी संभाव्य उमेदवार उभिनाताई म्हात्रे असा उल्लेख करतायत. अजून यादी डिक्लेअर झालेली नाहीये का? यादी डिक्लेअर होईल ना ऑफिशियली. काही आपल्या गोष्टी माहिती असतात अनऑफिशियली, काही गोष्टी उमेदवारी म्हणून इच्छुक जे आहे ते काही लोक असतात, नगराध्यक्ष म्हणून इच्छुक असतात आणि मला वाटतं आता 17 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. पण वामन म्हात्रे हे जे आहे बदलापूरमध्ये गेले अनेक वर्ष काम करताय, शिवसेना वाढवण्याचं काम करताय आणि पक्षाला जे आहे हे वामन म्हात्रे यांच्यावरती पूर्णपणे विश्वास जो आहे वामन म्हात्रेवरती आहे. तर कणकवलीमध्ये एका विकासाच्या नावाखाली सर्व पक्षीय एकत्र येत आहेत, मात्र उद्धव ठाकरे दोन्ही शिवसेना एकत्र येत आहेत म्हणून नाराजी अशी बातमी कळते. काय प्रतिक्रिया द्यायला? कणकवलीचा मला तेवढा विषय माहिती नाही. बरं, दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याच्या संदर्भात आज एटीएसनं मुंबईमध्ये येऊन चार ठिकाणी छापेमारी केली, 2 जणांना ताब्यात घेतलंय. प्रत्येक वेळेस कनेक्शन हे ठाणे जिल्ह्यामध्ये का दिसतंय मुंबईमध्ये? बघा, वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ह्या गतिविधी ज्या आहेत त्या सुरू असतात आणि मला वाटतं बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यात 36 तासामध्ये जे आहे हे आरोपीला पकडण्याचं काम जे आहे हे पोलिसांनी एटीएसनी केलेलं आहे. मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामध्ये नेहमी असं झालं नाही की बाबा जो त्याच्या मागे सूत्रधार आहे किंवा कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे त्याला पकडलेलं नाही. तर मला वाटतं एटीएस जे चांगल्या प्रकारे कारवाई केलेली आहे. तर मुंबईमध्ये प्रत्येक वेळेस अशा सगळ्या घटना घडतात, त्याचे सूत्रधार किंवा लोक तिथे राहतात. काय सूचना कराल या सगळ्या गोष्टी? मला वाटतं पोलिसांनी असेल, एटीएसनी असेल, या ठिकाणी देखील पूर्णपणे एक सर्च मोहीम जी आहे ती केली पाहिजे की अशा प्रकारच्या गतिविधींचं लिंक जे आहे ते मुंबईशी काय. सर, एकीकडे आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहतो, तिकडे पॉलिटिकल स्पिरिट पाहायला मिळतंय, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी फोन केला होता. मला वाटतं पॉलिटिक्समध्ये एक दुसऱ्याला काय टीका टिप्पणी करतो आणि शिंदे साहेबांचं नेहमी कोणी किती त्यांच्यावरती टीका केली, काही केलं तरी शिंदे साहेबांमधलं जी संवेदना आहे ती संपलेली नाही. शिंदे साहेब हे प्रत्येकाच्या दुःखामध्ये धावून जाणारा नेता आहे. कुठलीही आपदा आली तर प्रत्येक पहिलं धावून जाणारा व्यक्ती जर आपल्याला दिसतो तो कोण? शिंदे साहेब. इरसालवाडीची घटना असेल, महाडमध्ये पूर असेल किंवा केरळामध्ये पूर असेल किंवा कोणाला मदत करणं असेल, मला वाटतं की पॉलिटिकल रायव्हलरी किती जरी असली तरी मला वाटतं पर्सनल एनिमिटी, पर्सनल दुश्मनी जे आहे ते कुठल्याही घरामध्ये जे म्हणजे होता कामा नये. पॉलिटिकली कितीही तुम्ही एक दुसऱ्याबद्दल बोला पण पर्सनल डिफरन्सेस जे आहे, एकमेकांबद्दलची दुश्मनीची भावना जी आहे कधीच जी आहे ती स्वतःमध्ये जी आहे ती कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्माण होऊन देऊ नये. आज मला वाटतं एक मोठं उदाहरण जे आहे शिंदे साहेबांचं आहे. सर, तुम्ही करणार का संजय राऊत साहेबांना फोन तब्येतीची विचारणा? आता शिंदे साहेब जेव्हा फोन केला तेव्हा मी तिथेच होतो. मला वाटतं चर्चा ज्या त्या सुरू आहेत आणि आम्ही नेहमीच महायुतीच्या साठी नेहमी तयारच आहोत. पण मला वाटतं टाळी जी आहे ते एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजते. तर सगळ्या नेत्यांना मला एवढं आवाहन करायचंय, निवेदन करायचंय की अशा जेव्हा आपण मोठ्या निवडणुका लढल्या, लोकसभा, विधानसभा, तेव्हा जे कार्यकर्त्यांनी आपल्याला निवडून दिलं. आता कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका आल्या
तेव्हा आपण जे आहे हे निवडणुका ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लढतोय पण याच्यासाठी सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. जसं मी म्हणालो की काही जे आहे ते एका हाताने वाजत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न काल काल माझ्याकडे राष्ट्रवादीचे बदलापूर अंबरनाथसाठी आले होते त्यांचे नेते, त्यांच्याबरोबर मी सुद्धा बसलो. अंबरनाथमधून बीजेपीचे देखील आले होते, त्यांचं देखील ऐकणं जे आहे ते मी ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न जो आहे तो केला पाहिजे. पण ऍट द एंड ऑफ द डे कुठल्याही कार्यकर्त्यावरती जो आहे हा अन्याय होता कामा नये. आज ही कार्यकर्त्याची देखील निवडणूक आहे, कार्यकर्त्याला देखील निवडणूक लढायची इच्छा. आज इकडे 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही, बरोबर ना आमचे 5 वर्ष निवडणुका झाल्या नाही तर 5 वर्षामध्ये कार्यकर्ते पण इच्छुक आहे निवडणूक लढण्यासाठी. तर मला वाटतं या सगळ्या गोष्टी आज स्थानिक स्तरावरती देखील काही सोल्युशन जे आहे ते मिळतंय. स्थानिक लेवलवरून आमचे पदाधिकारी कार्यकर्ते काय म्हणतात याचं देखील ऐकून घेण्याचं काम जे आहे ते पक्ष करेल आणि त्याच्या मधूनच एक योग्य निर्णय जो आहे तो घेतला जाईल. वामन मात्रेंनी सूचना केली की जी चिखलोलीला मेट्रो आलेली आहे ती बदलापूरपर्यंत येईल. 100% येईल. कल्याणपर्यंत, ठाण्यापर्यंत मेट्रो आली ती आता कल्याणला आलेली. आता कल्याणची मेट्रो आली उल्हासनगर चिखलोलीपर्यंत आली, अंबरनाथपर्यंत. भविष्यामध्ये पुढे देखील जे आहे ती मेट्रो नेण्याचं काम आम्ही करू. 2 स्टेशन त्यांना वाढवायचे. तर अंबरनाथच्या नाट्यगृहाचा तुम्ही उल्लेख केला, तिथे नाट्यगृह झालेला आहे, परंतु बदलापूरबद्दल काही बोलू नका तुम्ही वाटतं तुम्हाला? नाही. अरे मी असं सांगितलं की बदलापूर आणि अंबरनाथ हे जे आहे ती धुळी शहर आहेत. हाकेच्या अंतरावरती अंबरनाथ आहे. नाट्यगृह अशी जागा आहे की तिकडे जे आहे कमर्शियल नाटकं येत असतात. आता एवढ्या जवळ नाट्यगृह झालं तर दोन्हीकडे ज्या इकडचे पण लोक तिकडे जाऊ शकतात, तिकडचे लोक इकडे येऊ शकतात. तर मला वाटतं याच्यामध्ये नाट्यगृह असेल, ऑडिटोरियम असेल, त्याच्या बदल्यामध्ये काहीतरी दुसरा विचार देखील केला पाहिजे. पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा स्थानिक लोकांना काय पाहिजे, स्थानिक जनतेला काय पाहिजे त्याच्यावर घ्यावा. ओके थँक्यू सर. स्पीड न्यूज भारत.